नमस्कार. मी सौ मैत्रेयी भट. आपलं सर्वांचं काव्य रसरंजनमध्ये मनापासून स्वागत. वेगवेगळ्या अभंगांमधून प्रतीत होणारी आशय घनता अचंबित करणारी आहे. अर्थपूर्ण पण सोप्या रीतीने अध्यात्माचं तत्त्वज्ञान संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंढरीच्या विठुरायाच्या चरणी मनोभावे मस्तक ठेवून आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण संत कान्होपात्रा यांचा दीनपतित अन्यायी हा अभंग पाहणार आहोत. 15व्या शतकात जन्माला आलेल्या संत कवयित्री कान्होपात्रा यांच्या विठ्ठल भक्तीवरील काव्यरचना अतिशय हृदयस्पर्शी आहेत. दीनपतित अन्यायी या त्यांच्या रचनेत त्या स्पष्टपणे आपण दीन पतित यातीहीन आहोत हे नमूद करतात. आपल्याकडून वागण्यात चुका होतात हेही त्या सांगतात. आणि इथेच त्यांचं श्रेष्ठत्व स्पष्ट होतं. कारण हे जे सगळं लक्षात यायला पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि म्हणून आपण पूर्णपणाने भगवंताला शरण जात आहोत. तर ही जी शरणागताची भावना या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. त्याच ठिकाणी संत कान्होपात्रा यांचं श्रेष्ठत्व हे आपल्याला दिसून येतं. संत संगतीमुळे आमूलाग्र बदललेली, गणिकेच्या घरात जन्मलेली पण ईश्वरनिष्ठेनी संतपदी पोहोचलेली स्त्री म्हणजे संत कान्होपात्रा. हरिनामात दंग राहणे आणि कीर्तन करणे या त्यांच्या आवडीच्या गोष्टी होत्या. संत संगतीच्या ब्रह्मानंदात जेव्हा एखादं आयुष्य असं शतदल कमलाप्रमाणे अगदी आतून उमलून येतं, त्याचं कारण शोधलं तर फक्त आणि फक्त भक्तीची आर्तताच दिसून येते, जी कान्होपात्रा यांच्या ठायी पुरेपूर दिसून येते. त्यांच्याही समोर वेगवेगळ्या प्रश्नांचा हिंस्त्र व्याघ्र होताच की. आणि त्या तर हरणीचे पाडस. त्यांनीच एका अभंगामध्ये तसं म्हटलेलं आहे. पण त्यांनी आर्ततेने हाक घातली आणि विठ्ठल चरणी प्राण सोडून आयुष्य कृतार्थ केलं. कान्होपात्रा यांचं एक वैशिष्ट्य की आपण हीन दीन पतित आहोत हे त्यांनी स्वीकारलं. पण त्यांच्या भक्तीत कुठेही उणेपणा आला नाही. तर उलट संत परंपरेतील समृद्धीचा उत्कर्ष हाच झालेला दिसून येतो. भोगविलासी कुळात जन्म झालेला, बालपणीच पायाला बांधले गेलेले चाळ, वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिक्षण, अशा एकूण वातावरणात भक्तीचा अंकुर कान्होपात्रा यांच्या मनामध्ये फुटला, रुजला आणि वाढतही गेला. अत्यंत रूपवान अशा त्या होत्याच आणि तितकीच बुद्धिमत्ताही त्यांच्या ठायी होती. त्यांना विठ्ठलाची, पंढरीची ओढ लागली होती. कुणाच्या इच्छेखातर नृत्य गायन करायचं नाही ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली आणि पंढरीची वाट धरली होती. व्याकुळ भावानी विठूला त्या आर्जवून सांगू लागल्या, मज अधिकार नाही, भेटी देई विठाबाई. या पूर्वपीठिकेवरून जी काव्यसंपदा संत कान्होपात्रा यांच्याकडून निर्माण झाली
त्यावरून त्यांच्या मनातला उपजत भक्तिभाव आपल्या मनाला अगदी स्पर्शून जातो. या काव्यामधून त्यांची झालेली ससे होलपट आपल्या मनाला खरोखर यातना देते. त्यांची व्याघ्राच्या तावडीत सापडलेल्या मृगशावकासारखी अवस्था आपल्याला अगदी समजून येते. त्यांच्या सर्व सुखाचं सार तो पांडुरंगच होता. त्यामुळे त्रिभुवनात दुसरा ठाव त्यांना दिसेना. कुणाकडे धाव घ्यायची आशा न सोडता पांडुरंगाचा धावा अखंड सुरू होता त्यांचा. त्याच ओढीने त्यांनी अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया अशी हाक त्या परमात्म्याला सातत्याने घातली. कुणी गुरु नाही, भक्तीचं वातावरण नाही, परंपरा नाही, पण भक्तीच अशी अपूर्व की विठूच्या पायाशी देहत्याग करण्याचं भाग्य त्यांच्या पदरी पडलं. त्या भक्तीने मोक्ष मिळाला त्यांना, मुक्ती मिळाली. मुक्ती म्हणजे बंधनातून सुटका. अविद्येमुळे माणसाला स्वतःच्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो, पण अनन्य भक्तीमुळे भक्त भगवंताच्या समीप पोहोचतो. ती समीपता म्हणजे ती एक मुक्तीच आहे. चारी मुक्तीपैकी समीपता, ती समीपता कान्होपात्रा यांना मिळाली. विठुरायाने त्यांची कठीण परिस्थितीतून सुटका केली. म्हणजे प्रार्थना, भक्ताची प्रार्थना देवापाशी कशी पोहोचते ते पहा. मुखी हरिनामाची आर्तता असेल तर अशी पुण्यप्राप्ती होते की त्यांनी चारी मुक्ती साधतात. तशी आपल्याला हे इथे दिसून येतं की तशी मुक्ती एका गणिकेच्या मुलीला मिळाली. एक गणिकेची मुलगी संतपदी पोहोचली. नको देवराया अंत आता पाहू, जीवाचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई. अलंकापुरी पुण्य ठाव तेथे समाधी नामदेव. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. अगा वैकुंठीचा राया पतित तू पावना. माझ्या जीवीचे जीवन तो विठ्ठल निधान. त्यांनी रचलेले असे अनेक अभंग आजही प्रसिद्ध आहेत. ते मी मुद्दाम नमूद केले इथे. पण स्वतःला दासी म्हणवून घेत तुझ्या चरणाशी ठाव दे अशी विनवणी करणारा दीनपतित अन्यायी शरण आले विठाबाई हा अभंग जो आपण आज पाहत आहोत तो सर्व परिचित नाही. पण ही रचनासुद्धा भक्तिरसाने परिपूर्ण आहे. तिचा आपल्या सर्वांना परिचय व्हावा या हेतूने आज मी हे सादरीकरण केले. संत कान्होपात्रा यांचा पूर्ण शरणागत भाव या अभंगात पुरेपूर उतरला आहे. त्या शुद्ध सात्विक भावाचेच आपण स्मरण करूया. असा हा अभंग आता सौ वैशाली भावे आपल्या भावपूर्ण आवाजात आणि त्यांनी स्वतः लावलेल्या वेगळ्या चालीत सादर करत आहेत. निश्चितच आपल्याला त्यामधला आर्त भाव जाणवेल. दीनपतित अन्यायी, दीनपतित अन्यायी, शरण आले विठाबाई, शरण आले विठाबाई.
दीनपतित अन्यायी, दीनपतित अन्यायी। मी तो आहे यातिहीन, मी तो आहे यातिहीन। न कळे काही आचरण, न कळे काही आचरण। मज अधिकार नाही, मज अधिकार नाही। भेटी देई विठाबाई, भेटी देई विठाबाई। दीनपतित अन्यायी, दीनपतित अन्यायी। ठाव घेई चरणापाशी, ठाव घेई चरणापाशी। तुझी कान्होपात्रा दासी, तुझी कान्होपात्रा दासी। दीनपतित अन्यायी, दीनपतित अन्यायी। शरण आले विठाबाई, शरण आले विठाबाई। दीनपतित अन्यायी, दीनपतित अन्यायी, दीनपतित अन्यायी। जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी विनंती असेल की आपला अभिप्राय आमच्यासाठी मोलाचा आहे, तो जरूर पाठवावा. पुन्हा लवकरच भेटू आणखी एक अभंग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.